आहे कोल्हापूर विमानतळावर विमान घेऊन येताना पायलटला अडचणींचा सामना करावा लागतोय। एका बाजूला लेझर बीम विमानावर मारल्याचा प्रकार ताजा आहे, तर आता विमानाच्या शेजारी असलेल्या डंपिंग ग्राउंडचा मोठा अडथळा ठरत आहे। खाली पेटवलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे वाट काढत विमान लँड करावं लागतंय, तर वाऱ्यामुळे या कचऱ्यातील उडणारे प्लास्टिक जर विमानाच्या दिशेने गेले तर अपघात होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पाहूया। लेसर बीमचा प्रकार आपल्याला माहीतच असेल की कोल्हापूरच्या या विमानाच्या वरती लेसर बीमचा प्रकाश टाकला होता आणि त्यामुळे त्या संदर्भात आहे ते तपासाचे आदेश दिले होते। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कचऱ्याचा अडथळा सुद्धा आहे तो मोठ्या प्रमाणात या विमानांना येताना आपल्याला दिसून येते, कारण हा जो रूट आहे तो विमानांचा टेकऑफचा आणि लँडिंगचा रूट आहे आणि याच रूटवरती पाहायला गेलं तर गडमुडशिंगी ग्रामपंचायतीनं आणून टाकलेला हा कचरा आहे। हा कचरा अशा पद्धतीनं पेटवला जातो आणि त्याचे धुराचे लोळ आहे ते वरपर्यंत जाऊन पोचतात। ह्या कचऱ्यामध्ये जे साहित्य असतं, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे असतात, त्यासुद्धा हवेत वर जातात आणि फ्लाईटला त्याचा अडथळासुद्धा निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीची भीती आहे ते या सगळ्या परिसरामध्ये व्यक्त केली जाते। एकूणच भटक्या कुत्र्यांचा वावरसुद्धा या सगळ्या परिसरामध्ये या कचऱ्यामुळे आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे विमानतळाला या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आहे तो धोका संभवतो, अशा पद्धतीची परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। मात्र तरीसुद्धा कोणत्याही पद्धतीनं हा कचरा या ठिकाणी टाकणं किंवा पेटवणं यावरती कोणत्याही पद्धतीचा अटकाव इथली ग्रामपंचायत करताना दिसून येत नाही। त्यामुळे विमानांना या ठिकाणी फ्लाईट ज्यावेळी टेक ऑफ होते, लँडिंग होते, त्यावेळी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना आहे तो पायलटना करावा लागतोय। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये लेसर बीमचा प्रकारसुद्धा आहे तो दिसून आला होता आणि त्यामुळे त्याची तक्रार आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रशासनाने दिली होती। खरं तर विमानतळाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं डंपिंग ग्राउंड असू नयेत अशा पद्धतीचा नियम आहे, मात्र या नियमाला सुद्धा या ठिकाणी हरताळ फासल्याचा आहे ते कोल्हापूरमध्ये दिसून येते आणि एखादा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहते का, अशा पद्धतीचा सवालसुद्धा इथले नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। अनेक वेळा इथल्या परिसरातल्या नागरिकांनी या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही पद्धतीची दखल आहे ते प्रशासन घेत नाही आणि त्यामुळे विमानतळांना या ठिकाणी विमानांना प्रवास करताना अडथळ्याचा सामना करूनच आहे ते विमानतळापर्यंत पोहोचावं लागते आणि त्यामुळे कुठेतरी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनानं जागं व्हावं आणि हे डंपिंग ग्राउंड या ठिकाणाहून हटवावं, अशा पद्धतीची अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात। अर्थात प्रशासन याची दखल घेणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असेल।